झाली टक्कर. झाडाची ग्रोथ आहे 3 फूट आणि मुळी आहे झाडाची 4 फूट. 4 ते 5 फूट ह्या बेडमध्ये गेली ना. म्हणजे दुपटी वर चालायली मुळी. मुळी दुप्पट गेली. झाडाची मुळी दुप्पट लांब गेली. कल्टिवेशन बंद. कल्टिवेशन करायला जमणार नाही आता. हे झाड आहे 2 फूट उंच आणि ह्या झाडाची मुळी आहे तिथपर्यंत, म्हणजे जवळपास 3 फूट. 3 फूट लांब ह्या झाडाची. 1 फूट आहे. हां. तीन फूट. अंदाज बरोबर असते आमचा. 2 3 अजून 1 फूट आहे मध्ये. 4 फूट. 1 2 3 फूट. कारण ह्या झाडाची उंची 2 फूट आहे. ह्या झाडाची मुळी हाईट 2 फूट आणि मुळी 3 फूट. ह्या झाडाची हाईट 3 फूट, मुळी 4 फूट. 4 फूट बी 4.5 फूट बी असेल, म्हणजे दीडी. हां, दीडी. ती खाली आहे मुळी अजून. लय खाली गेली तर उकरू नका. खाली गेली असेल ती मुळी आता. खाली सरीमध्ये घुसली ती मुळी. सरीमध्ये घुसली, सरीमध्ये. सरीमध्ये घुसायली अशी. आता रोडसून पाण्याचा जे प्रवाह असते ना, पाणी इथं असते ना, तर इथून पाणी वाढणार झाड. न्यूट्रिशन पाणी वाढणार झाड. बघा झाडाचा पोंगा कसा आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला याची मुळी पहा. ज्या झाडाचा पोंगा स्ट्रॉंग असते त्या झाडाची मुळी 1 नंबर चाललेली असते. ज्या झाडाचा पोंगा कमकुवत आहे त्या झाडाची मुळीला मग काहीतरी प्रॉब्लेम आहे समजा. जबरदस्त. आता तुम्हाला अवघड झालं आता हे कल्टिवेशन करायला. हे फुलकं निघालं ना आता. हे लई होय, हे फुलकं निघालं लई. आता याला फुलक्याला काढावं लागेल ना. आता उखरणं जे बघा इतकी मुळी खाली. तर मी काय म्हणलो, आधार हाना ना. मग काय अडचण नाही. भाऊला पण म्हणू नका. नाही नाही, हाना ना. भाऊला म्हणा, पण भाऊला म्हणूनच मी पण करणार. पण काय करणार माहिती का, आदर कोळप जमणार जमल का? हा ना, कोळप सांगतो. कोळप म्हणजे लय घुसत नाही. आलादी. आणि आता बेडवून पण चालू नका. ऐका ना, कारण इथं जी मुळी असती ना, इथं अगोदर हार्डनेस असते. ही मुळी आता आदर राहत नाही. ती मुळी खोल जाती. इथं आलेली. पण बेडवर आलेली मुळी अशी असती. अलग लक्षात. अशी म्हणजे मोकळ्या मातीमध्ये. आता इथं कोळप फिरप तुम्हाला बारीक हलक्या हातानं हाणावं लागेल. आणि मुळीला जर डिस्टर्ब केलं तर मग तुम्ही अजून प्लॉट आपला डॅमेज होण्याची शक्यता आहे बघा. मी भाऊला म्हणलो ना, याला चेक करायला आलते तुम्ही. म्हणलं भाऊ काहीच करायचं नाही. आपण जी मुळी चेक केली का त्यावेळेस मला एवढं तण वाटलं नाही. आणि मग पुन्हा म्हणून पश्चाताप झाला. हो. हां, मजूर होतं आता. मुळी बघून मी भाऊला म्हणलं भाऊ आता काहीच करत ठीक आहे, राहू दे. आता तरी याला आपल्याला खतात डोस द्यायचा राहिला आहे. खतात डोस आता द्यायचा आहे आपल्याला आता. तुम्हाला कमी वाटतं इकडं नाही, इकडं जास्त. तेच म्हणून तुम्हाला अजून याला खतात डोस द्यायचा राहिला आहे आमचा. आता खतात डोस जर याला दिला तुम्हाला सांगतो, मुळीनं तुमची इकडे झाडाची त्या झाडाला टच करणार. त्या झाडाच्या झाडाला ही याला आणि ही याला टच होणार. आणि पुन्हा तुम्हाला जर समजा 80-20 फार्मिंग जर करायची असली तर मग तुम्हाला हे एक मधलं नाली बुजावं लागणार. नाली एक बुजावं लागणार. एक नाली बुजून मग तुम्हाला हे दोन नाल्याच ठेवावं लागणार. आणि तिसरी नाली बुजावं लागणार. 2 ठेवायच्या, तिसरी बुजायची, 2 ठेवायच्या, तिसरी बुजायची. मग त्यावेळेस काय होणार माहिती आहे का, ह्या झाडाची मुळी त्या झाडापर्यंत जाणार. एका झाडाची मुळी त्या झाडावर हिट व्हायची. म्हणजे आपल्याला ही बुजायची, ती ठेवायची, ती बुजायची, पलीकडे ठेवायची. असं म्हणजे ओडीवन जर केलं म्हणजे तुम्हाला मुळीला खेळायला जागा किती भेटणार माहिती आहे का? 15 फूट.
15 फूट जागा भेटणार मुलीला खेळाय. ते 5 फूट, हे 5 फूट आणि इकडं 2.5 आणि इकडं 2.5. लक्षात 15 फूट. एवढी जर जागा मुलीला भेटली तुम्हाला उत्पादन तुम्हाला घड उचलला नाही पाहिजे. घड कसाच उचलला नाही पाहिजे घड, एवढं माल होणार. कारण कसं आहे, मुलीला सांभाळा तुम्ही. मुलीला जर सांभाळलं आणि मुळी आपली कशी काय करतो पांढरी शुभ्र मुळी आहे ना, म्हणजे डॅमेज नाही. मुळी जर समजा डॅमेज असली, खराब असली, आता समजा हे आजार तुम्हाला दिसायला लागला तर हे समजा तात्पुरतं, हे आज न उद्या जाणार आहे, थोडे दिवस आपल्याला सळवीन, पण याच्याच्यानं आपल्याला नुकसान काही होणार नाही. फक्त आपल्याला नजरेला सनी म्हणल्यासारखं. काय म्हणलं तुम्हाला बार बार फोन लावून बाबा काही जागा अशी कट केली म्हणून मी तुम्हाला नंतर बरं काय म्हणलं काय करावं काय. नाही कसं आहे माहिती आहे का, आता ऐकून घ्या. तुमचं हे पान जरी आपलं आळीनं खाल्लं तर खालून येणार पान थांबणार आहे का? थांबणार नाही. कशामुळे नाही कशामुळे थांबणार नाही? कारण त्याला खालून पावर आहे ना, खालून पावर आहे. त्याच्यामुळे ही आखा पोंगा जरी खाल्ला आळीनं तरी आपल्याला अडचण नाही. काहीच फरक पडणार नाही. फक्त फरक पडणार कधी माहिती आहे का, जर समजा ही आळी पोंग्यातून मध्ये गेली आणि तर फरक पडणार. ही पानावर वरचेवर किती खेळू द्या आणि किती पानं खाऊ द्या आपली, काही फरक पडणार नाही. फक्त मध्ये जाऊ नये. तर ते मध्ये जर गेली तिनं जर गाभारा करा आणला तर मग अवघड होईल. मग अवघड आहे. पण तिथपर्यंत जाऊ देणार नाहीत आपण, कारण आणि ती तिथपर्यंत खाली करता जरा भीती वाटलं. बाकी काय ही अस्वल आळी ही मध्ये जात नसती. ही मध्ये कोणती जाती माहिती आहे का तुम्हाला? मध्ये जाणारी आळी तुम्हाला सांगतो, सेंद्री आळी असते का, सेंद्री, तिला अमेरिकन बोंड आळी म्हणतात. सेंद्री आळी भगवी सेंद्री गुलाबी असती, गुलाबी सेंद्री. लई जर मोठी असली तर ती गुलाबी दिसती आणि बारीक असली तर सेंद्री दिसती. सेंद्री गुलाबी जी आळी असती ना तिला अमेरिकन बोंड आळी म्हणतात. ती जर आळी गेली मध्ये तर ती काय करते माहिती का, ती गाभाऱ्याला जाती. ती जर आळी जर दिसली आपल्या प्लॉटवर तर मग आता आपल्याला 2 दिवसाला फवारणी घ्यावं लागणार. 2 दिवसाला. तांबूस, लालसर, सेंद्री आणि गुलाबी हे 2-3 कलर असते त्याचे. पण एक आळी एकच असते. कलर चेंज म्हणजे ती लहान मोठी असताना तिची कलर बदली. ती लहान असताना तुम्हाला एकदम सेंद्री दिसणार, थोडी मोठी झाली की गुलाबी दिसणार, पुन्हा लाल दिसणार, असं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर समजा 10 झाडांमध्ये जर एका झाडाला जर डॅमेज दिसलं तर घाबरायचं जास्त. जर समजा 10-20 झाडामध्ये 30 झाडामध्ये एखाद्या झाडा दिसल्यावर तर काही बघायचं काम नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, 1:10चा रेशो असतं किडीचा, 1:10चा रेशो. जर समजा तुमच्या प्लॉट 100 झाडामध्ये जर एका झाडावर जर आढळली तर ती 1% समजल्या जातं. 100 झाडामधून 1%. आणि जर समजा 3% जर कीड असली ना तुमची तरी ती कवर होत असती. जर समजा कीड ती 5%च्या पुढे गेली तर मग कवर होत नाही. 5%च्या पुढे म्हणजे कसं माहिती आहे का, 100 झाडामध्ये 5 झाडं, 100 झाडामध्ये 5 झाडं. मग 10 झाडामध्ये किती झाडं? 1 झाड किंवा 2 झाड. म्हणजे 10 मध्ये 1 झाड जर समजा असलं तर मग प्रॉब्लेम आहे. 1-2 झाड जर दिसली तर प्रॉब्लेम आहे. आणि कुठं तरी जर दिसलं ना एवढे घाबरायची गरज नाही. हे फक्त आता काय व्हायलंय माहिती का, वातावरण क्लिअर नाही त्याच्यामुळे हे पान चिटकायलंय, हे खुलं ना लवकर. ते खुलं ना त्याच्यामुळे मग ते अडचण यायला लागली. थोडंसं रिमझिम वगैरे थोडं जास्त काय वाटतं बघा, ती वाल जी आहे का तिकडून त्या साईडने तिकडून थोडी जास्त आली वाटते तिकडून. चला बरं. आळीला तर थांबावंच लागन. बाकी काय नाही. बाकी तुम्हाला मी म्हणतो ना बाकीचं काहीच अडचण नाही. आळीला हे करा. आपली बीड एवढी बीड आता नरम आहेत आपली. मला 1-2 जण काय म्हणले की गादीवर चालल्यासारखं वाटायला का नाही बेडवर, एवढी नरम आहे बीड. म्हणले तुम्ही काय करा, एक तर डेलिगेट घ्या, म्हणून काय करू आपण काहीतरी. नाही तर मग पायरा घेऊन पण कोराजण बी जमतंय. हे चिटकायले, आणि हे चिटकलं की आसाडी बसली व्हायली.
काय झाड बघा, तुम्हाला काय म्हणलं मी, आपलं झाड कमरेला जाणार आहे म्हणलं होतं का नाही? हां, एका महिन्यात. पण 1 महिना झाला का? 15 दिवस झाली. हो. आता तुम्ही जाऊन बघा इथं. हे बघा, हे पान चिटकायले असं. हे खाल्ल्या पानाला चिटकलंय बघा. चिटकलं म्हणून हे पोंगा खुलला नाही. हे आळीनच करंडलेलं आहे. अळीनच करंडलेलं नाही. हे काय मेलेली आळी ती. मेली आळी याच्या होती, फवारल्यानंतर मेली. आता हे पान आता खुललं. काय अडचण नाही. हे काय व्हायले, हे चिटकायले बघा, असं खुलं ना. हां, असं खुललं पाहिजे. भारी पाहिजे बा, थोडं आखडच्या वाहनाचं राहिलं आहे की नाही. दोन झाड आढळले हो. कोणते? 2 झाड व्हायरसची. हां, व्हायरसची काढली ना वाटतं. काढली ती. हां, आणि त्याच्यामुळे ते कसं असते माहिती का, तणनाशकचा याचा परिणाम असते. आणि दुसरी गोष्ट, टिश्यू कल्चरमधून बी एखादं व्हायरस येऊ शकते. त्याच्यामुळे ते काढून टाकलेलं बरं ते. भाऊनं काय केलं, नीट बांधण्यासाठी. हां हां, त्याचं बरं झालं नेट बांधली. 2 साईड बांधले मी. इकडून 2 साईड बांधतो. आपल्याला बघा, ही आपली साईड राहिली तर होत्या. ते कोपरा त्या उसापर्यंत आणा. ते कोपरा आधी कंप्लीट करा. इकडून जास्त एंट्री होती. म्हणजे मोकळं आता इकडून ऊस आहे. इकडचं काय अडचण नाही आपल्याला, फक्त ती साईड आणि ही साईड, ह्या 2 साईड. जर नेटची कमतरता असती तर ती उगत लावली मग. हां, ती साईड जर इकडं आणली असती तर मग तुम कम्प्लीटच होत होतं. पण इकडून ऊस आहे. जनावरांमुळे नाही, इकडून ऊस आहे. इकडून ऊस आहे. ओपन साईड आपली ही एक आहे आणि ही एक आहे. ह्या 2 साईड. हां, बघा, असली नेट तर लावा, नाही तर मग ही काढून इकडून मारा. ही आहे वाटतं, ही आहे. अजून 2-3 बंडल आहेत. मग मग एखाद 2 बंडल मागवा, काय अडचण नाही. ही आपली पलीकडे साईड राहू द्या. ही आपली साईड राहू द्या. बरं करा, थोडंफार कमी पडत 2 बंडल भावलं करा, मागून काय अडचण नाही. याची पण मोडी गेली बघा बेडमध्ये. गेली असेल. 3 फूट 3 फूट झाड आहे. 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. नालीमध्ये बघा तुम्ही, तणकट बघा. तणकट आहेच नाही, याला काहीतरी करावं लागेल ना, पर्यायच नाही. पुन्हा क्षेत्र थोडं नाही ना आपलं बघ, 1 एकर 2 एकर असल्या वेगळी गोष्ट आहे. काय करायचं आता हे काढलं. हां, तुम्हाला सांगू या बाई, बघा इतकं जाऊ दे ना, इतक्यानं काय होत नाही. काय होतं? कारण की आता आपण तुमच्यासमोर डोंगर, त्याच्यामुळे मला बी थोडा अंदाज आला की बाबा आपल्याला कुठपर्यंत येईल. मधले हो ना, मधले आता काय नाही तुम्हाला. बघा, पुढच्या महिन्यात सावली पडती, काहीच नाही. 1 महिना तुम्हाला सांभाळ नाही बघा. 1 महिना तर 1 महिना तुम्ही आता. हां, समजत नाही. ही एकदा का तुम्ही काढून घ्या कस तरी, मग दुसऱ्या वेळेस सावलीच पडणार आहे. काहीच अडचण. आता तुम्ही बघा, 7 महिन्याच्या त्या कॉर्नरला मेच्या एंडला लावलेली केळी. मेच्या एंडला केळी केवढेली माहिती का तुम्हाला? इथं झाडच नाही तुम्हाला दाखवायला. तेव्हा ते झाड, हे झाड एवढाली केळी, एवढाली केळी. हां, मेची एंडची केळी. तर आपलं जून जुलैमध्ये लावलेलं आहे आपलं. हां, म्हणजे त्याच्यापेक्षा इथे किती 1.5 महिना लेट. 1.5 महिना लेट लावून बी आपली केळी म्हणजे एवढं फास्ट चालायला लागली. 3 महिने झाले की त्याला. हां, त्याला 3 महिने झाले, आपल्याला 1.5 महिना. झाला. बघा, एवढी फास्ट ग्रोथ आहे. ही कशाच्या जीवावर आहे? ऑर्गॅनिकच्या जीवावर आहे. ऑर्गॅनिक केमिकल फ्री. आपण केमिकल जास्त वापरलंच नाही. केमिकलचा आता फक्त आपल्याला 1 डोस द्यायचा, आता DAP द्यायचा आहे. कारण आता केळीचा बुंदा मजबूत झाला पाहिजे, पान मोठं झालं पाहिजे. त्यासाठी लागते फॉस्फरस. तर फॉस्फरस आपल्याला जास्त घ्यायचं म्हणलं तर DAP सोर्स आहे, दुसरा नाही. हां, त्याच्यामुळं नाही DAP 12 16 येतं आहे त्याच्यामध्ये. मग 16 नाही पाहिजे आपल्याला. 16 म्हणजे पोटॅश असते. DAPच पाहिजे. DAPमध्ये नाही, पोटॅशचं आपण जे हे दिलं ना, ह्युमिक ॲसिड दिलं, याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड असते. तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड असल्यामुळे त्याच्या पोटॅश मिळालं ना. आणि पुढे गरज पडली तर आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण स्पेशल घेऊ. म्हणजे आपल्याकडे सोर्स आहेत ना त्याचे वेगवेगळे.
आता आपल्याला फक्त बुंदा मजबूत करायचा आहे. आता बुंदा जेवढा टपू आपला हा तेवढा घट टपू. तर बरं आता हा. बुंद्यात काय वाटतंय का नाही बरं हा आता चांगला आहे ना, सध्या तर एक नंबर आहे ना. सध्या आता शिकत आता शिकत प्रमाणे बाकी हा आता शिक आपला मनगटावणी आहे. हा आता शिकत कुठतरी ज्योत धरली. आता शिक आपलं झाड किती पानावं आहे? 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 12 13 पानावर प्लॉट आहे आपला. तर 7 पानं तर आपली रोपातलीच आहेत. 5 ते 7 5 ते 7 पानं आपली रोपातली असतात. हा तर आपल्या रानामध्ये आली किती आता? 7. 14 पानावर आपला प्लॉट आहे. 13 14 12 अशी पानं येतात आता. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 14 15 आहेत पानं. गॅप मध्ये बी जरा बरं वाटतंय का? हा गॅप आहे ना, छान आहे ना. एक नाही आपल्याला 3 बोट गॅप पाहिजे. ठीक आहे 3 बोट हा आहे ना. ठीक आहे 3 बोट 4 बोट गॅप आहे आपला. हे 4 बोट गॅप आहे कुठं कुठं. काही लोकांचा म्हणजे झाड वाढ जर नसेल ना, तशी जर वाढ असेल तर तुम्हाला गॅपच भेटणार नाही ना. तशी जर वाढ असेल तर ते समजा आपलं महागलंय किंवा तिची रोड झोन झाली नसेल, ते भागून लावलेली. नाही नाही त्याला आता काय करू आपण, त्याला वेगळं औषध मागू. आता काय करायचं, हा याचं हे बारकायला झाडायचं, त्याला वेगळं मागू आपण हाताने करू. आणि इतक्याला तर आपल्याला सोडता येतं बरं का, कारण की एक वारा असल्यासारखं आहे. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद जय भारत, वंदे मातरम.